CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। धावत्या वातानुकूलित ट्रेनमध्ये अप्पर बर्थवर बसलेल्या एका प्रवाशाने त्या बर्थवरच दिवा आणि अगरबत्ती लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। ह्या प्रवाशावर रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत तरी कुठलीही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे। अशा प्रकारामुळे अनेक प्रवाशांचे जीव धोक्यात आले असते आणि या प्रवाशावर आता कठोर कारवाई करण्याची मागणी इतर प्रवाशांनी केली आहे। चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय अनेक रुग्णांकरिता एकमेव आधाराचे केंद्र आहे, परंतु या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अत्यंत उदासीन असून काल एका महिलेला उपचाराविना 1.5 तास ॲम्ब्युलन्समध्ये राहावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। अपघातात जखमी झालेल्या त्या महिलेला गडचिरोली येथून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले, परंतु इथे न्यूरोसर्जन नसल्याने त्या महिलेला 1.5 तास ॲम्ब्युलन्समध्ये ताटकळत ठेवण्यात आले। बॅनरबाजी आणि आपापसात गटबाजी करणारे लोकप्रतिनिधी रुग्णांच्या सेवेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयावर लक्ष देतील का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर अजून वाढला असून 28 जुलै आणि 29 जुलैला चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला। एकीकडे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत असताना ही त्यांच्याकरिता सुखद बातमी होऊ शकते, परंतु आजवरचा इतिहास बघता हवामान खात्याची माहिती आणि प्रत्यक्षात येणारा पाऊस यांच्यातील जुळवाजुळव 1-2 प्रसंग वगळता अजूनपर्यंत तरी झालेली नाही। रात्री 2 वाजता जाग आल्यानंतर घरून दुचाकी घेऊन बाहेर पडणे एका परिवाराला महाग पडण्याची घटना बल्लारपूर येथील जाकीर हुसेन वार्डात उघडकीस आली। जाकीर हुसेन वार्डातील गणेश सदाफुले यांना रात्री जाग आल्यानंतर ते दुचाकी घेऊन घराबाहेर पडले आणि जाताना घराचा दरवाजा बाहेरून लावला। नेमकी ही संधी साधून रात्री 2 ते 4:30च्या दरम्यान चोराने घरून 19,000 रुपयांची चोरी केली। मूल शहरात अवैध मार्गाने आयशर ट्रॅक्टरमध्ये 38 गोवंश घेऊन जात असल्याची बातमी पोलिसांना कळताच त्यांनी मूल येथील रेल्वे फाटकाजवळ ते वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहन चालकांनी वाहन घेऊन पळ काढला आणि अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। पोलिसांनी तपास केला असता त्यामध्ये 38 गोवंश होते आणि त्यापैकी 3 मृत पावले होते। नागपूर शहरातील प्रसिद्ध राणा प्रताप नगर चौकात एका दुकानात चोरट्यांनी चोरी करीत 49,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। यामध्ये 30,000 रुपये नगदीचा समावेश आहे। पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास केला असता एका संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला। अधिक तपास केला असता यामध्ये 3 विधी संघर्ष बालकांचा समावेश असल्याचे उघडकीस आले। या सर्व प्रकरणात तपासाअंती या टोळीने शहरात 11 गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले। नकोडा येथे राहणारे 52 वर्षीय रामचंद्र नगराळे हे व्यवसायाने स्टॅम्प विक्रेता आहे। रविवारी संध्याकाळी ते नकोडा येथून गुग्गुसकडे बाजाराकरिता जात असताना एका स्विफ्ट डिझायर कारमधून 4 युवकांनी त्यांचे दुचाकी वाहन रस्त्यात अडविले आणि त्यांच्या खिशातून 40,000 रुपयांचा मोबाईल आणि खिशातील 2,500 रुपये नगदी घेऊन पसार झाले। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। चंद्रपूरचे बस स्थानक ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक मधील जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पुलाचे निर्माण करण्यात यावे, तसेच मुंबई ते पुणे या मार्गावरील प्रवाशांकरिता आठवड्यातून 3 ते 4 दिवस विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीकरिता गेलेल्या वरोरा येथील प्राचार्याच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे 98,000चे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। मनोहर रामचंद्र चौधरी हे अंत्यविधीकरिता कुटुंबासह चिमूर येथे गेले होते। ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने लंपास केले। जेव्हा हे कुटुंब परत आले तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार दिसला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नागपूर ते चंद्रपूर मार्गावर दुचाकी आणि 4चाकी वाहन चालकांना महत्त्वाचा इशारा। वरोरा येथील मालू पेट्रोल पंप जवळ रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहे। रात्रीच्या वेळी वाहनाची गती जास्तीच असते, परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी गड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। महत्त्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे निर्माण केले गेले आहे। नागपूर जबलपूर मार्गावरील मनसर जवळ नुकत्याच निर्माण करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मोठा गड्डा पडल्याने या उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यावर संशय व्यक्त केला जात आहे। हा गड्डा इतका मोठा आहे की यातील लोखंडी सळ्या सुद्धा बाहेर आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवसांकरिता या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली आहे।
गांगलवाडी ते आरमोरी मार्गावर पोलिसांनी सापळा रचून तब्बल 328 हजारांची अवैध दारू तस्करांकडून हस्तगत केली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार या मार्गावर नेहमीच दारूची वाहतूक होत असते, परंतु या खेपेला ब्रह्मपुरी पोलिसांनी सापळा रचून हा साठा ताब्यात घेतला आहे। तर या होत्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।